ग्रामीण साहित्य पुरस्कार प्रदान. भिग रोमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार प्रदान सोहळा 7 डिसेंबर रोजी नुकताच संपन्न झाला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक व प्रसिद्ध भाषा अभ्यासक प्राचार्य डॉक्टर दिलीप धोंडगे होते, तर भिग रोमारे ट्रस्टचे सचिव रावसाहेब रोमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना ज्येष्ठ साहित्यिक व भाषा अभ्यासक प्राचार्य डॉक्टर दिलीप धोंडगे म्हणाले की केबी साहेब हे थोर लोकनेते होते. स्वातंत्र्यानंतर वसाहतीतून मुक्त झालेल्या भारत घडवण्याचं स्वप्न बघणाऱ्या पिढीचे सदस्य असलेल्या केबी दादांनी हा भिग रोमारे ट्रस्ट स्थापन केला आणि त्याच्या माध्यमातून अनेक नवोदित ग्रामीण साहित्यिकांना पुरस्कृत केले. ही निश्चितच एक ऐतिहासिक घटना आहे. आजच्या ग्रामीण लेखकांनी आईबाबांच्या दुःखाच्या कहाण्यांपेक्षा आजचे शेती व शिक्षणाचे बदलते प्रश्न समजावून घेऊन शोषित व नडलेल्या कृषी जनसंस्कृतीचे प्रश्न प्रखरपणे मांडण्याची गरज आहे, असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कादंबरीकार डॉक्टर रजन गवस यांनी येथे केले. चालू वर्षी रवी राजमाने यांना महवटी, प्राध्यापक विठ्ठल खिल्लारी यांना सवळा या ग्रामीण कादंबऱ्यासाठी विभागून प्रत्येकी रुपये 7,500 सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व बुके, महादेव माने यांना वसप या ग्रामीण कथा संग्रहासाठी रुपये 15,000 सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व बुके, ऐश्वर्य पाटेकर व तानाजी बोराडे यांना क्रमशः कासरा व जळताना भुई पायतळी या ग्रामीण कविता संग्रहासाठी विभागून 7,500 सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व बुके, तर डॉक्टर देवीदास तारू यांना आता हवं काय या ग्रामीण आत्मकथनासाठी 15,000 सन्मानचिन्ह व सन्मानपत्र प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आले. सूत्रसंचालन डॉक्टर शैलेंद्र बनसोडे व प्राध्यापक वर्षा आहेर यांनी केले, तर डॉक्टर संतोष पगार यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. या प्रसंगी पत्रकार लक्ष्मण जावळे, संतोष जाधव, कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव ॲडव्होकेट संजीव कुलकर्णी, भिग रोमारे ट्रस्टचे सचिव रमेशराव रोमारे, संस्थेचे विश्वस्त माननीय रोहिदास होन, माननीय संदीपराव रोमारे, ॲडव्होकेट राहुल रोमारे आदी अनेक सन्माननीय सदस्य तसेच पत्रकार श्री दीक्षित, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी श्री जगताप, श्री जाधव उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रजिस्ट्रार डॉक्टर अभिजित नाईकवाडे, डॉक्टर रवींद्र जाधव, डॉक्टर वसुदेव साळुंखे, डॉक्टर नामदेव ढोकळे, डॉक्टर S.S. नागरे, इतर सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर सेवकांनी विशेष परिश्रम घेतले. ज्या एका लोकनेत्याच्या पुण्यस्मरणानिमित्त दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित केला जातो, त्यांना मी मनोभावे वंदन करतो. स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये ज्या विविध चळवळी जन्माला आल्या, मुख्य चळवळ स्वातंत्र्याची, आणि त्या मुख्य चळवळीतून सहकाराची, शिक्षणाची, औद्योगिकीकरणाची, कृषी सुधाराची, या अशा सर्व चळवळींचा ज्यांना आत्मा कळलेला होता असे एक थोर लोकनेते केबी साहेब. त्यामुळे त्यांनी सहकारात काम केलं, शिक्षणात काम केलं, शेतीत काम केलं, उद्योगात काम केलं आणि या सगळ्या परिसराला संपन्न करण्याचं काम त्यांनी केलं. त्या काळच्या परिस्थितीनुसार ते अंगावर झाले. नंतरची परिस्थिती बदलली, त्यांनी राजकारण सोडलं आणि व्यवसायात त्यांनी पदार्पण केलं. एक आदर्श असं एक व्यक्तिमत्व, त्याचं चरित्र आपण सर्व विद्यार्थ्यांनी खूप वाचलं पाहिजे. उत्तम शिक्षण त्यांच्या वडिलांनी त्याला दिलं. स्वातंत्र्याच्या चळवळीत सहभागी झाले आणि वसाहतीतून मुक्त झालेला भारत आपल्याला घडवायचा आहे. ज्याने त्यांनी आपल्या परिसरात काम करून या भारताचं एक वेगळं चित्र निर्माण करायचं आहे, अशी खुंगाट मनाची बांधलेल्या साहेबांच्या पुण्यस्मरणानिमित्त जे पुरस्कार दिले जातात. 33 वर्ष अखंड हा कार्यक्रम चालावा, 177 साहित्यिकांचा गौरव करावा, ही अतिशय अभिनंदनीय गोष्ट आहे. असे हे लोकनेते ठिकठिकाणी होऊन गेले. यशवंतराव चव्हाणांचा आदर्श त्यांच्यासमोर, लोकांचं नेतृत्व करायचं, लोकांच्या समस्या सोडवायच्या आणि म्हणून लोकांचं साहित्य लिहिणाऱ्या लोकसाहित्यिकांचा गौरव करायचा. म्हणून या लोकसाहित्यिकांचा हा गौरव झालेला आहे. यशवंतराव चव्हाण याच गावामध्ये
महाविद्यालयाच्या भूमिपूजन प्रसंगी भाषण करताना जे म्हणाले ते वाक्य फार महत्वाचं आहे. यशवंतराव चव्हाणांचं वाक्य असं आहे की लोकांची भाषा ही ज्ञानाची भाषा आहे. आणि त्या ब्रीद वाक्याला धरून नाशिकमध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ स्थापन. लोकांची भाषा ही ज्ञानभाषा झाली पाहिजे हे यशवंतराव म्हणाले. मला खात्री आहे की यशवंतरावांना या लोकनेत्याकडे पाहूनच हे उद्गार काढावेसे वाटले असतील. आणि म्हणून केली साहेबांनी लोकसाहित्य निर्माण करणाऱ्या लोकसाहित्यिकांचा पण सत्कार करायचा म्हणून ही योजना आखली. मोरे सरांनी भूमिका मांडताना एक गोष्ट सांगितली की पूर्वी वक्तृत्व स्पर्धा आहे. तिला प्रतिसाद कमी झाल्यानंतर त्याचं रूपांतर या साहित्य पुरस्कारांच्या मध्ये केलं. बघा की शिकलेला जो विद्यार्थी असेल त्याला चांगलं बोलता आलं पाहिजे म्हणून त्याने वक्तृत्व कलेत प्रवीण झालं पाहिजे. जो शिकेल त्याच्या मनामध्ये जे काही भाव येतील जे काही वाटेल ते त्याला उत्तम पद्धतीने लिहिता आलं पाहिजे. कारण लेखक हा विविध लिहित नाही, तो त्याच्या आत्मीशी केलेला त्यांनी करार असतो. अशा कराराने जे लिहितात ते लेखन फार महत्वाचं असतं की ते सगळ्या लेखकांची मनोगत ऐकत असताना त्यांच्या कराराची मी कल्पना करत होती. बघा किती द्रष्टेपण असेल केडी साहेबांचं की हे आपल्या भागात घडलं पाहिजे. म्हणून अहमदनगर परिसराचे सर्व चळवळींचं नेतृत्व हे केडी साहेबांनी केलं. आणि शेवटी इतक्या कमी कालावधीत त्यांनी राजकारणाचा संन्यास घेतला. परंतु ज्या संस्था त्यांनी त्या काळात उभ्या केल्या त्या आजही मजबूतपणाने काम करतायत. याचं कारण त्यांनी जे स्वप्न पाहिलेलं होतं त्या स्वप्नाचा भक्कमपणा. म्हणून केडी साहेबांच्या परिवारातली तिसरी पिढी देखील त्यांचं स्वप्न कृतीत उतरवण्यासाठी कटिबद्ध आहे ही फार महत्वाची गोष्ट. अनेकांनी उल्लेख केला की हा महाराष्ट्रातला अतिशय प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. खरोखरीच प्रतिष्ठित. तो पुरस्कार किती रकमेचा याला महत्व नाही. तो रोमारे साहेबांनी सुरू केलेला आहे, त्यांच्या पित्यांच्या नावानं सुरू केलेला आहे. आणि मुख्य म्हणजे एका तालुक्याच्या ठिकाणाहून तो दिला जातो ही फार महत्वाची गोष्ट. कुठल्या राजधानीतून दिला जात नाही. आणि म्हणून हा पुरस्कार ज्यांनी मिळवला ते पुरस्कारार्थी धन्य आहे. आणि त्याला खूप मोठी प्रेरणा या पुरस्काराच्या पासून मिळाला. पुरस्कार हे प्रेरणेसाठी असतात. पुरस्कारांमुळे त्या त्या लेखकांची नोंद राखली जाते की ते महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातले लेखकांनी कोपरगावला अगदी वेगवेगळ्या भागातून आणि या ठिकाणी येऊन त्यांनी पुरस्कार स्वीकारताना एक कृतकृत्यता व्यक्त केली ही फार महत्वाची गोष्ट. अनेक वर्षांच्या पासून मी या पुरस्कारासंबंधी ऐकत होतो. माझे ते दोन सहकारी मित्र आहेत, डॉक्टर तानाजीराव पाटील, गणेश देशमुख. आणि देखील जेव्हा आमच्या व्हायच्या तेव्हा या पुरस्कारासंबंधी ते सांगायचे. पण इतकी वर्ष चालू ठेवणं हा केवळ एक कुटुंबीय वाटतं की आपल्या वडिलांचं पुण्यस्मरण आपण केलं पाहिजे या भावनेतून नाही आहे. तर वडिलांनी जो हेतू ठेवून केलाय तो हेतू अधिकाधिक वर्धिष्णू पद्धतीनं सफल करण्यासाठी आपण काम केलं पाहिजे ही भावना त्यांच्यामध्ये. या महाविद्यालयाशी मी तसा खूप परिचित आहे. सरांच्या पूर्वी जे प्राचार्य होते त्यांच्या निवड समितीवर मी होतो. 2 प्राचार्यांची निवड मी करायला इथं आलेलो होतो. इथल्या काही अभ्यासक्रमांचं संलग्नीकरण करण्याच्या समितीवरती आलेलो होतो. एकदा तर आलो तर इथे यायला रस्ता नव्हता. पुलाचं काहीतरी काम चालू होतं आणि त्यावेळेला सुदैवाने एसटीने आलेल्यामुळे मला पायी यायला काही अडचण भासली नाही. या महाविद्यालयामध्ये ज्या पद्धतीने हे सगळं काही होतं
ही अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे. म्हणून गवतकरांनी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं, पण विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर अजूनही भावना आहे की कार्यक्रम संपवतील, पण शेवटी संपवत नाही या भावनेने ते बसलेले आहेत. आणि मी त्यांचं काहीतरी त्यांना आमच्याकडे कळी पॅटर्न म्हणतात, बुद्धी वाढायचं म्हणजे काहीतरी कृती करतोय अशातला भाग नाहीये. परंतु तुमच्यामुळे हा कार्यक्रम खूप रंगतदार झाला, ही पण महत्वाची गोष्ट आहे. खऱ्या अर्थाने तुम्ही तुमच्या साहेबांचे मंचर आहात, त्यांच्या संस्थेचे विद्यार्थी शोधावेत असे आहात. तुम्ही थोडीशी जरी तोडून केली असती तरी नंतर येणारा वक्ता तो समजून घेतला असता. आणि मला अध्यक्षीय भाषणाच्या वेळेला आपल्याला पूर्ण बोलता येईल ही खात्री वाटत होती, म्हणून मी इतकं बोलतो. आणि मी आता जास्त लांबवत नाही, मी पुन्हा केली साहेबांचं पुण्यस्मरण करतो. प्राचार्य महोदय आमचे जिभाऊ मोरे यांनी आम्हाला निमंत्रित केलं, त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो. रोमारे कुटुंबियांना मी मनापासून अभिवादन करतो आणि माझं म्हणूनच तुमच्या वयाचा जर मी असतो तर बिलकुल ऐकलं नसतं, पण तुमच्या या सहनशीलतेला मी पहिल्यांदा नमस्कार करतो. याचा अर्थ जे हे लेखक बोलले ते कमी महत्वाचं होतं असं नाही, पण शेवटी वेळ काळ नावाची गोष्ट एक असते, भूक नावाची एक गोष्ट असते, आणि बसण्याचा एक स्टॅमिना असतो, माणसाची एक सहनशीलता असते की इतके वेळ ते बसू शकतील. पण तुम्हाला खरोखरच मानलं पाहिजे, या पुरस्कार समितीचे संयोजक, या कार्यक्रमाचे अध्यक्ष, विशेष ज्यांचा उल्लेख केला पाहिजे ते रहोमारेंची तिसरी पिढी, वकील साहेब, ज्यांचं स्मरण आज करतो आहोत ते केबी अण्णांच्या सगळ्या कुटुंबियांचा उल्लेख मी इथं करतो. एक लक्षात घ्या की हा 1962 ते 64चा जो काळ आहे, या काळात महाराष्ट्राचं वातावरण काय होतं, आणि मग केबी अण्णांना हे महाविद्यालय, ही शिक्षण संस्था स्थापन करावी अशी का वाटली याची उत्तरं मिळतात. म्हणजे रवी राजमाने म्हणले की मागच्या वेळी मी शिर्डीला आलो त्यावेळेचे रस्ते अजून तसेच आहेत, 62ला ह्या रस्त्यांची अस्तित्वाची सुद्धा शक्यता होती का? या माणसांचं मोठेपण हे की आपल्या भागातील पिढी शिकली पाहिजे, शेतकऱ्याची पोरं शिकली पाहिजेत, आणि त्याशिवाय हा भाग, ही सगळी स्थिती बदलणार नाही याची परिस्थितीची जाणीव या केबी अण्णांच्या पिढीला होती. त्याच्या आधी कर्मवीर अण्णांची पिढी होती, मामासाहेब जगदाळेंची पिढी होती, गाडगे मामांची पिढी होती. यांचा ध्यास असा होता की खेड्यापाड्यातली मुलं शिकल्याशिवाय आपल्या संपूर्ण समाजाच्या विकासाची शक्यता नाही. म्हणजे कर्मवीर अण्णा तर म्हणायचे की माझ्या दाढीच्या केसा एवढी शेतकऱ्याची पोरं शिकली तर महाराष्ट्राचं कायापालट होईल आणि संपूर्ण शेतकऱ्यांचा उद्धार होईल. अण्णांची ही जी भूमिका होती, केबी अण्णांची जी भूमिका होती, किंवा इथं साखर कारखाना काढणाऱ्या या संपूर्ण कुटुंबाची, विखे कुटुंबाची जी धारणा होती, त्या सगळ्या धारणांचा कडेलोट केला आपण. म्हणजे सगळी शिकलेली शेतकऱ्याची पोरं आमदार झाली, खासदार झाली, सगळी शेतकऱ्याची पोरं शिकलेली कचेरीमध्ये कलेक्टर झाली, मामलेदार झाली, कारकून झाली, सगळी प्राध्यापक झाली, शिक्षक झाली, प्राचार्य झाली, आणि कोणी झाली, याने कोणीही महाराष्ट्राचा विचार केला नाही. ही अतिशय दरिद्री पिढी निघाली. म्हणजे सगळ्यात घात जर कोणी केला असेल
तर केबी अण्णांचे जी स्वप्न होती ती स्वप्न चक्काचूर करणाऱ्या तुम्हा आम्हा शिकलेल्या पोराणी महाराष्ट्राचं वाटोळ केलं आणि त्याचं शेवटचं जे काय असतं ते आपण काल परवा करून टाकू. काय थोर लोक असतात. आणि अशा काळात हे लेखक लिहित आहेत. केबी अण्णांचं स्वप्न हे होतं, सावित्रीबाईंचं स्वप्न हे होतं की इथल्या चुली समोर आयुष्य घालणाऱ्या बाईच्या त्या संपूर्ण घरात शिक्षण आलं पाहिजे. शिकल्या पोरी आपण साक्षर, आपल्याला अक्षर ओळख झाली पण आपल्या डोक्यात काही सुधारणा झाली नाही, बिलकुल झाली नाही. म्हणजे जेवढे जेवढे शिकलेले असतात ते अधिक नालायक असतात याचे सगळे पुरावे तुम्हाला सगळ्या ठिकाणी मिळतील, सगळ्या ठिकाणी मिळतील. अधिक लाचार कोण? शिकलेला माणूस. म्हणजे बांधावर येणाऱ्या मजुराला तुम्ही 2 शब्द उलटे बोलून बघा, तो सांगतो उद्या बांध दुसरा. मास्टरला असं म्हणता येत नाही. साहेब जर एखादा शब्द ठाणगे सर बोलले तर उद्या कॉलेज दुसरं. काय बोलतील ते ठाणगे सरांचं ऐकून घ्यायचं. त्याला 2 तास म्हटले, एवढा पगार मिळतो, महिनाभर ऐकायला काय गेलं. काय परिस्थिती आहे बा. अशा परिस्थितीमध्ये रोहमारे ट्रस्ट काहीतरी करतोय. 183 लोकांना यांनी पुरस्कृत केलेलं आहे. 36 वर्षे चाललेली परंपरा आहे. 36 वर्षात गणेश हा माझा अतिशय जीवाभावाचा घरचा मित्र आहे. पण तो गेल्यानंतर मला जीवाभाऊनी बोलवलंय. बरोबर. म्हणजे जी भाऊनी मला बोलवलं की यातून, याचा अर्थ गणेश आणि मी अगदी एका घरातले आहोत. तो मला न बोलवण्याचं किंवा मी इथं न येण्याचं एकमेव कारण म्हणजे ग्रामीण हा शब्द, की जो मला अजिबात मान्य नाही. म्हणजे ग्राम्य हे शिकलेले सगळे ब्राह्मण झालेले लोक, खेड्यात काय हे ग्राम्य लोक, यांना काय येतं? हे म्हणजे काय टाकाऊ, यांना संस्कृती नाही, यांना संस्कार नाहीत, हे शेणामुतात राहतात, यांच्याकडे वागण्याची काही शिस्त नाही. अशा लोकांना ग्राम्य, त्यातून आलेला ग्रामीण. का बरं हा शब्द स्वीकारायचा आम्ही? आणि ह्या प्रवृत्तीचे लोक 30-40 वर्षापूर्वी कोपरगावच्या भिंतीवर लिहायचे, अडाणी आई घर वाया जाई, अडाणी बाप घराला ताप. चौकात धरून हाणलं पाहिजे. माझी आई अडाणी होती. माझ्या आईला एकही अक्षर येत नव्हतं, पण तिनं जे माझ्यावर संस्कार केले, मला शिकवलं, माझ्यासारख्या काही कायानी त्यांची त्यांची पोरं शिकवली, संसार उभे केले, अहोरात्र श्रम करून, घाम गाळून, रक्ताचं पाणी करून शिकवलं. आणि खाली टेबलवरती ज्या ज्या ग्रंथांना, ज्या ज्या कादंबरींना पुरस्कार मिळालेत, त्यामध्ये माझी पहिलीच कादंबरी मौटी होती. त्या मौटीच्या पुढं पाकळ्यांची उधळण केलेली आहे. मला असं वाटलं, ज्या मातीवर, ज्या मौटीवर, ज्या माझ्या शेतावर मी कादंबरी लिहिली, त्या काळ्या मृदा जमिनीवर, माझ्या वडिलांच्या मौटीवर कुणीतरी रंगांची उधळण करतंय. मी आपले मनापासून आभार मानतो. खरं तर सर्वांनी थोडस मोबाईल वगैरे बंद करा, कारण आम्ही खूप लांबून आलोय, कोल्हापूरहून, आणि मला या ठिकाणी खरं संधी मिळते मनोरथ व्यक्त करायची, हे सगळ्यात महत्वाचं. खरं तर मौटी म्हणजे काय? तर मौटी म्हणजे प्रत्येक गावाला एक छोटीशी जमीन असते, जी जमीन काळजाचा तुकडा असते, आणि त्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा असतो.
आणि अशी ही मौटी जेव्हा मी लहान होतो, मला सर 3 मिनिटच आहेत ना, मी जेव्हा लहान होतो त्यावेळी शेंगा तोडायला जायचो भुईमुगाच्या, आणि एक एक पोतभर शेंगा तोडायचो. त्या पोरापोरींना आश्चर्य वाटेल. एक एक तुम्हाला सगळ्यांना शेत आहे ना, शेत आहे का? मी मराठी बोलतो ते कळतंय ना तुम्हाला? तुमच्या चेहऱ्यावर दिसतच नाही, पुढे तर कंटाळे. शेत आहे का पप्पांचं? का बाबा म्हणता? पप्पांचं. आणि मग त्या शेतावर आम्ही शेंगा तोडायला जायचो. एक पोतभर शेंगा तोडायचो सर. माझे वडील खणायचे आणि मी तोडायचो. आणि मग एवढ्या शेंगा तोडायचो, कारण त्या शेंगाच्या जीवावर पुढचं शाळेचे दिवस, म्हशीच्या दुधाच्या पगारावर शेंगा, ह्याच्यावर सगळं चालायचं. आणि खूप साठवायचं, आणि त्या साठवून मग सहलीला जायचा असा एक उद्देश होता. आणि मग एवढ्या शेंगा तोडल्यावर त्या मौटीमध्ये एक माणूस आला, तो म्हणला, अरे तू या शेंगा सगळ्या हांटल्यास का लोकांच्या? नाही म्हटलं दादा, मी शेंगा तोडले त्या. आणि त्यानं खार दिशी मला मुस्कारात मारली. पाखरू पडावं असं मी नांगटीत पडलो. वडील पळत आले, का मारलास माझ्या पोराला? नाही, ह्याने एवढ्या शेंगा तोडल्याच कशा? तीच माती, तीच मौटी मी मोठी झाल्यावर विकत घेतली. त्याच शेताचं नाव मौटी. रस्त्यापासून. आणि ही मी विकत घेतली याला कारण माझी आई. मी लहान असताना एका लाकडाच्या पेटीत सर लपून बसायचो. आई शेवरीची फोक घेऊन मागे लागली. बा सगळ्या गावाचा रोजगार करतोय, शिका नाही तर बोंबलत हिंडा तुर्चीच्या वळू जनावरावानी. आईने जर लवणीत फोक मारली नसती तर रवी राजमाने सर इथे येऊ शकला नसता. मी माझ्या आईला या ठिकाणी पहिल्यांदा अभिवादन करतो, कारण त्यांनी जर शिकवलं नसतं तर हे दिवसच मला बघायला मिळाले नसते. मग ही जमीन घेतल्यानंतर भले मी नोकरीला असेल, तिथल्या प्रस्थापित व्यवस्थेनं काय त्रास दिला. एखाद्या सामान्य समाजातल्या, मला जातीवर जायचंच नाही, पण तरी पण म्हणतो की सामान्य समाजातल्या एखाद्या व्यक्तीनं थोडी प्रगती केली की प्रस्थापितांना किती बरं वाटतं, हा फार मोठा प्रश्न आहे. मग ते कुठल्याही समाजाचे असो. अक्षरशः 50 मीटर आमचं शेत आत आहे हम रस्त्यापासून. तर त्या शेतामध्ये जायला आम्हाला अडवणूक करण्यात आली. मी पहिल्यांदा द्राक्षाची बाग लावली. म्हटलं वर्षात एकदा पीक असतं, आणि त्या द्राक्षाच्या बागेसाठी त्या रानाला पाणी लागतं म्हणून सिमेंटच्या पाईपा आणल्या होत्या. इकडे पण नाशिकला बागा आहेत. आणि सिमेंटच्या पाईपांचा ट्रक रस्त्यावर आला आणि तिथल्या व्यवस्थेनं तो ट्रक अडवला. 750 सिमेंटच्या पाईपा, एका पाईपचं वजन होतं 150 किलो. मी आणि माझ्या बापानं आणि 5-6 गड्यांनी खांद्यावर नेल्या. 4 दिवस नेल्या. रगात मुतायची पाळी आली वाटेच्या पायात. तरी त्या माणसांच्या काळजाला पाजर नाही सर फुटला की न्या जावं ट्रक आत म्हणायचं. 4 वाजले होते. इस्लामपूरमध्ये द्राक्षाच्या काट्या विकत घेतल्या. आभाळ भरून आलत. सगळा पाऊस पाऊस पाऊस. रानात गेलो. रात्रीचे 11 वाजले. माझ्या मिसेसचा स्मिताचा फोन आला, एवढ्या उशीर काय करताय? अगं म्हणलं काट्यांचा ट्रक आलाय, कारण दिवसा काट्या आत कोण नेऊ देणार नव्हतं. असल्या भर पावसात मी आणि माझा भाऊ दीपक आणि माझा एक विद्यार्थी, आम्ही चौघांनी रात्री 1 पर्यंत त्या काट्या आत टाकल्या, कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला वाट मिळणार नव्हती. त्या मौटीतल्या द्राक्षाच्या काडीला डोळा भरला म्हणजे फडफडणारा कागद मला विठ्ठलाच्या पंढरीच्या वारीत फडकणाऱ्या पताकासारखा दिसायचा. माझा बाप सगळ्या मौटीवर भजन म्हणायचा. अशा या मौटीची अवस्था समाजाला कळावी की खरंच. आज मला नेहमी वाटतं की सर फार मोठा स्लोगन होता, कटेंगे तो बटेंगे का काहीतरी. अरे इथं भाऊ भावाला वाट द्यायला तयार नाही. आज ऊस तोड आली की उद्या पाणी सोडलं जातंय. भाव भावाला वाट देत नाही. एक बुडका दुसऱ्या बुडक्याला सळा करत नाही. भावकीवाद प्रचंड आहे, जातीवाद प्रचंड आहे. जाती त्या पुन्हा घट्ट व्हायला लागले. त्या कसलं बटेंगे तो कटेंगे रे. आपण सगळे एक झालं तर या देशाची प्रगती होणार आहे. मला आश्चर्य वाटतं. आम्ही आत्ता आलो, माझी बारकी पोरगी तेजा म्हणजे पप्पा 5 वर्षापूर्वी शिर्डीला आलो तो रस्ते तसेच आहेत. वाईट वाटून घेऊ नका, रस्ते तसेच आहेत. मग जीएसटी सीएसटीचा पैसा जातो कुठं? आज एक औषधाचं पोतं घेतलं, खताचं पोतं घेतलं किंवा सर एक कॉन्फिडर मारायला घेतलं तर 1200 रुपयाच्या कॉम्प्युटर मध्ये 30% जीएसटी जातो. तरीही आम्ही गप्प झोपलोय. काल नेमाडे सर म्हणले डोकीच नाहीत आम्हाला. आता एवढं बोलण्याची सर मी जरा जास्त बोलतो, माफ करा मला. हे जाणवतं मी दिसतं समाजामध्ये. मग कशाची प्रगती आल्या? आज सर नेहमी उद्वेगाने बोलतात सर मराठी शाळा बंद पडायला लागलेत. 8-10 पोरावर शाळेत ह्या जर शाळा बंद पडल्या तर माझ्या बापाला त्या काळी 10 रुपये भरायची हिंमत नव्हती. आणि 5 वर्षाला तुम्ही 2-2 लाख कुठले भरणार आहात?
मराठी शाळांची अवस्था ती आहे, शेतीची अवस्था ती आहे. वाटेचा जरी प्रश्न असला तर कोरोनाच्या काळात आम्ही द्राक्षे कापून बांधावर टाकली, 40 रुपये किलोना कोण विचारत नव्हतं त्याला. हे प्रश्न कधी सुटणार आहेत? या सगळ्या प्रश्नाची सोडवणूक व्हावी म्हणून खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या समस्या लोकांपर्यंत पोहोचाव्यात म्हणून हे लिहिले. मी पुरस्कार घेताना माझ्या डोळ्यातनं पाणी येत होतं, कारण हे सगळं भोगलंय. एक प्रसंग सांगतो. आमच्या गावाजवळ निमणी नावाचं गाव आहे आणि सर नदीच्या अलीकडे गाव आहे आणि पलीकडे मळा आहे. मग त्या मळ्यामध्ये तो म्हातारा 70-80 वर्षाचा तो तिथं मळ्यात झोपायचा, म्हणजे राखणीला. आणि मग म्हातारीचा जो म्हाताऱ्यात अडकलेला सकाळी म्हणले, अरे जा की ह्यानासनी भाकरी घेऊन जा. पोरगा म्हटला जातो जातो करत त्याला जायचंच झालं नाही. परत 4ला पाऊस आला, एरवेळेला महापूर आला, परत जाता आलं नाही. संध्याकाळी महापूर ओसरला, पुन्हा गेला, बघतोय तर म्हातारा सकाळी मरून पडलेला 9 वाजता. तसंच त्याचं प्रेत होतं. परत मागाला भावकीतली 4 चौघं घेतली, पुन्हा गेला. न्यायचं कसं? पुन्हा पाणी वाढलं आणि नदीची जी वाट आहे त्याचा फकड्यानं अडवली होती. फार मोठा बागायतदार तो. वाट अडवली होती आणि ती जंगली कुत्री पाळलेली. ते प्रेत बैलगाडीत कसं तरी घातलं, त्याच्या घरापर्यंत नेलं. संवेदनशीलतेच्या सुई दोऱ्यानं मी टाचतोय अनुभवाला अनुभव. संवेदनशीलतेच्या सुई दोऱ्यानं मी टाचतोय अनुभवाला अनुभव. टाका मारून अस्तराला अस्तर, तशी शिवत न्यायची आहे कविता. जपून ठेवायचं आहे कवितेत खूप काय काय. माझी आई ज्या चुलीवर भाकरी भाजायची, माझी आई ज्या चुलीवर भाकरी भाजायची, ती शेवटची मातीची चूल मला जपून ठेवायची आहे. त्या चुलीचं भाणवस पोतारताना जो मस्त मातकट गंध यायचा, तोही मला शेवटचा जपायचा आहे. आणखी ते दगडाचं जातही, ज्याच्यावर दळण दळता दळता आईनं संपूर्ण जिंदगीची कथा गायली. हळूहळू नष्ट केलं जाणारं ते जिवंत सोज्वळ गाव, हळूहळू नष्ट केलं जाणारं ते जिवंत सोज्वळ गाव. याच गावातली हिरवी माणसं जीवाला जीव द्यायची, सुखाला मांडव दुःखाला खांदा द्यायची. याच गावाच्या दिशेनं शहराचं महाकाय धूळ वेगानं सरकत येतय. त्याला थोपवण्याचं बळ माझ्यात नाही. तरीही काही करून मला ते शेवटचं गाव जपून ठेवायचं आहे. वर्तमानाला वाळवी लागलीये, वर्तमानाला वाळवी लागलीये. दूषित माणसाचं बियाणं दिवसेंदिवस फोपावतच आहे एरंडासारखं, त्याला अटकावून आहे. अवघं जंगल वाढत चाललंय त्यांच्याच नावचं. सगुण आणि सद्गुणी संवेदनशील माणसास आता मरणापुरतीही उरणार नाही जागा. म्हणून संवेदनशील माणसाचं बियाणं या सर्वांतून वाचवत मला न्यायचं आहे. थोडक्यात हिरव्या चैतन्याचा लसलसता कोंब जळून खाक व्हायच्या आत त्याचं शेवटचं चित्र मला शब्दात काढून ठेवायचं आहे. आणि जिला शेवटच नाही अशी शेवटची कविता लिहून ठेवायची आहे. कारण नष्ट होत जाणाऱ्या शेवटच्या माणसास आता कविताच वाचवणार आहे, आता कविताच वाचवणार आहे. ही भूमिका सांगण्याचं कारण असं, 2 शब्द आहे आपल्याकडे, म्हणजे निष्ठा आणि आस्था. गेली 20 वर्ष मी प्राध्यापकी करतोय, या पोरांच्या समोर शिकवतो आहे. त्यामुळे मला ह्या पुरस्काराचं कौतुक या कारणासाठी आहे की के.बी. रोहमारे हा जो संवेदनशील माणूस होता, या संवेदनशील माणसानं हे जे काही रोपटं लावलंय, आज आपण पाहतो
की कवी कलावंताला थोडक्यात मूक केलं जातंय, त्याचं बोलणं ऐकलं जात नाही. आणि महाराष्ट्रातलं असं एकमेव कॉलेज आहे, म्हणजे मला पुरस्कार दिला म्हणून नाही, एकमेव कॉलेज असं आहे जिथे साहित्यिकांचा सन्मान केला जातो. आणि आज जे विद्यार्थी आहेत, मला पुढे असलेल्या माणसांचं कौतुक नाहीये, ती जी पिढी आहे त्या पिढीला तो कवी माहिती होतो, त्या पिढीला तो लेखक माहिती होतो. कारण दुर्दैवाने मी अशा ठिकाणी गेलो आहे जिथे मी नारायण सुर्वेंचं नाव काढलं आणि ती मुलं अशी होती की चांगली मुलं म्हणून त्यांची निवड, शिष्यवृत्ती त्यांना दिलेली होती. त्या मुलांना नारायण सुर्वेच माहिती नव्हते. आता यामध्ये त्या मुलांची चूक नाहीये. अगदी त्यांच्या मराठी शाळेच्या शिक्षकापासून ते कॉलेजच्या शिक्षकापर्यंत, प्राध्यापकापर्यंत हे सगळे लोक त्याच्यात येतात. पण के.जे. सोमय्या कॉलेज मधल्या मुलाला जर विचारलं साहित्य, तर मला वाटतं ते ठामपणे सांगू शकतात. आणि म्हणूनच ही निष्ठा आणि आस्था, आता याचं पुन्हा मी 20 वर्ष नोकरी करतोय ही जी गोष्ट सांगतोय, म्हणजे असा कार्यक्रम खर तर विद्यापीठात व्हायला हवा. पण विद्यापीठात सुद्धा हे कार्यक्रम होत नाही. जे एक ग्रामीण भागातलं कॉलेज करतो आहे आणि त्यांची निष्ठा आणि आस्था मला सांगायची आहे. के.व्ही. रोहमारे साहेबांनी लावलेलं हे रोपट अशोक रोहमारेजींना जर वाटलं असतं की काय करायचं बाबा सन्मान, तर ते थांबलं असतं. आता पुन्हा पुढची पिढी आली आहे. पुढच्या पिढीला तर त्याचं काहीच नाहीये असं मी अनुभवलंय. पण मी इथल्या पुढच्या पिढीला, म्हणजे मगाशी ॲडव्होकेट राहुल रोहमारे साहेबांनी जे मनोगत व्यक्त केलं, आता वकील लोक म्हटले की जनरली व्यवहारी असतात आणि वकील मी 40 वर्ष कोर्टात लढत आहे, त्यामुळे मला वकील लोक माहिती आहे. आणि असे वकील लोक दुर्मिळ आहेत की एका बाजूला साहित्यिकांना बाजूला केलं जातंय अशी व्यवस्था आपल्याकडे आलेली आहे. आणि ही एका बाजूला मी पाहतो आहे की ज्या कॉलेजमध्ये हा सन्मान केला जातो आहे, आणि मगाशी त्यांनी सांगितलं की याचं मानधन पुन्हा आम्ही वाढवतो आहोत. याच्यासाठी टाळा झाला पाहिजे, माझ्या भाषणासाठी नाही. की हा जो विचार आहे, ही जी निष्ठा आहे, आस्था आहे, ही या महाविद्यालयामध्ये अजूनही टिकून आहे. त्यामुळे इथे हा सन्मान घेताना मला प्रचंड आनंद होतो आहे. आणि ज्यांच्या पुढे मला बोलायला मिळतंय, रवी राजमाने सर मगाशी म्हणाले तसं, की मला अजूनही माझ्या मराठी शाळेचे गुरुजी समोर आले तर माझे तळतळ होते. आणि इथे थेट 2 गुरुजी आहेत आणि समोर गणेश देशमुख बसलेले आहेत. त्यामुळे मी बऱ्यापैकी आता डांबरट झालेलो आहे असं मला वाटायला लागलं की ज्यांच्या पुढे मी 2 शब्द बोलू शकलो. आणि मी रोहमारे ट्रस्टचा पुन्हा धन्यवाद व्यक्त करतो की ज्यांनी मला सन्मानित केलं आणि इथे बोलण्याची संधी दिली. आणि तुमच्या सगळ्यांचेही धन्यवाद व्यक्त करतो की तुम्ही माझे 2 शब्द ऐकून घेतले. ज्यांच्या पुण्यस्मरण दिनाच्या निमित्तानं त्या औचित्यानं हा पुरस्कार वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. ते कैलासवासी माजी आमदार खऱ्या अर्थाने राजकारणी बरेच होते, बरेच आहेत, बरेच होतीलही. पण शिक्षण, समाज आणि साहित्य या तिन्ही क्षेत्रात ज्यांच्या कर्तृत्वाचा ठसा काळावर उमटला ते कैलासवासी के.व्ही. रोहमारे यांच्या पवित्र स्मृतीस सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो. व्यासपीठावर उपस्थित
ज्यांच्या शुभ हस्ते मला हा पुरस्कार प्रदान झाला. खरं तर सर आनंद याचा आहे की पहिली कविता ज्या मातीत सुचली त्या शाहू महाराजांच्या कोल्हापूरच्या कॉलेजला असताना कोल्हापूरच्या मातीत ज्यांचं वाचत असताना कविता सुचत गेली, त्याच कोल्हापूरच्या मातीतून मराठी आणि ग्रामीण साहित्याचं प्रतिनिधित्व करणारे किंबहुना ग्रामीण साहित्याचं विद्यापीठ आम्ही तरुण मुलं म्हणतो, त्या आदरणीय गवस सरांच्या हस्ते या ठिकाणी पुरस्कार या ठिकाणी प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर दुसरे समीक्षा आणि भाषाशास्त्राचं किंवा भाषा अभ्यासाचं विद्यापीठ डॉक्टर दिलीप धोंगडे सर, सर्व ट्रस्टी, प्राचार्य, त्याचबरोबर सरांनी छान उल्लेख केला आपले सगळे भाऊ आणि समोर उपस्थित बंधू आणि भगिनींनो. सर्वप्रथम खरं तर मराठी साहित्य क्षेत्रात अतिशय महत्वाचा, मानाचा तर आहे पण महत्वाचा समजला जाणाऱ्या बिगर हुमारे पुरस्कारातील कविता या साहित्य प्रकारात विशेष करून साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त, युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त पाटेकर सरांच्या सोबत माझ्या जळताना भुई पायतळी या कवितेचा आपण या ठिकाणी हा पुरस्कार देऊन सन्मान केला, त्याबद्दल सर्वप्रथम मी बिगर हुमारे ट्रस्ट, तुमचे सर्व संयोजक, परीक्षक सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. या ठिकाणी सर्वप्रथम खरं तर सर अलीकडे पुरस्कार उदंड झाले अशी मराठी साहित्य क्षेत्रातली स्थिती असताना, तशी परिस्थिती असताना देखील हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या संस्था अजून शिल्लक आहेत की जे पुरस्कार हे कार्य किंवा साहित्यातले पुरस्कार हे कार्य फार निगुतीनं, फार निरपेक्षपणे, प्रामाणिक आणि स्पष्ट निकोप अशा प्रकारचा दृष्टिकोन ठेवून करत आहेत. खरं तर संस्थेचा हा स्पष्ट आणि निकोप दृष्टिकोन यामुळे तर हे कार्य गेले 35 वर्ष टिकून आहे. आणि या दृष्टिकोनामुळे तर माझ्यासारखा गवसर साहित्यात फारशी ओळख पाळख काहीच नसलेल्या भीमाशंकर अभयारण्याच्या पायथ्याशी आदिवासी ग्रामीण भागातून आलेल्या एखाद्या युवा कवीच्या कविता संग्रहाला, साहित्य कृतीला इतका मोठा महत्वाचा पुरस्कार मिळू शकला कारण संस्थेचा हा निकोप अशा प्रकारचा दृष्टिकोन. खरं तर हा पुरस्कार माझ्यासारख्या अनेक सर्वच युवा, नव्यानं लिहिणाऱ्या, ग्रामीण भागातल्या गावमातीतून शिवारातून येणाऱ्या पोरांना खऱ्या अर्थाने पुढील अधिक काळात चांगलं लिहिण्याचं बळ दे याबद्दल निश्चितच शंका नाही. खरं तर मराठी साहित्य क्षेत्रात तुझ्या गळा माझ्या गळा अशा प्रकारचं वातावरण पाहिल्यानंतर थोडंफार निराश होणाऱ्या, सर गावाकडून येणाऱ्या माझ्यासारख्या निराश होणाऱ्या नव्यानं लिहिणाऱ्या पोरांना सर हा पुरस्कार म्हणजे एक आशेचा किरण आहे एवढं निश्चितच या ठिकाणी नमूद करतो. आता माझ्या कवितेबद्दल म्हणाल तर सर कवीनं आपल्याच कवितेबद्दल फारसं बोलू नये या मताचा मी आहे. तरी एक थोडीशी औपचारिकता म्हणून खरं तर कवीची भूमिका स्पष्ट करताना मी माझ्या कविता संग्रहाची मांडणी करताना थोडासा बदल केला आणि त्याच्यामध्ये पहिली ओळ असं लिहिली आहे की आईच्या पायात रुतलेला काटा मी कितीदा तरी काढून टाकला. आईच्या पायात रुतलेला काटा मी कितीदा तरी काढून टाकला, काटा काढून टाकला, पण वेदना मात्र तशीच राहिली आईच्या रक्तबंबाळ पायात. आईच्या रक्तबंबाळ पायातली वेदना आणि बापाच्या डोळ्यात साठलेलं पिढीजात दुःख हे माझ्या कवितेचं निश्चितच जन्मस्थळ आहे. पण सर मधल्या काळामध्ये की तीच दुःख, त्याच वेदना, तीच रडगाणी पुन्हा एकदा ग्रामीण साहित्यात, त्यातही बहुतांश करून कवितेत असा एक अस्पष्ट आरोपवाचा सूर ऐकायला येत होता ज्यावेळी मी लिहित होतो सुरुवातीच्या कालखंडात. आणि मग काही अंशी तो खराई निश्चितच होता. मग या सगळ्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी नवं वेगळं लिहिलं पाहिजे, कविता त्याच्या पुढे, मराठी ग्रामीण कविता ते ओलांडून गेली पाहिजे याचा विचार मी करत होतो. त्या दृष्टीने माझ्या कवितेचा लेखनाचा विचार मी करत होतो. आणि म्हणूनच मग कदाचित हातातलं खुरपं हरवणाऱ्या बाया, हातातल्या खुरपं हरवलेल्या आयाबायांपासून ते शेतीमातीत पोचलेल्या, पसरलेल्या, झिरपलेल्या आजच्या तणनाशकांपर्यंत, कीटकनाशकांपर्यंत, त्याचबरोबर शेतीमाती विकून श्रीमंत झालेल्या गोल्डमॅन पासून तर मग घरादाराला कुलूप लावून तिकडं गाव शिवार सोडून शहरात पोटा पाण्यासाठी परागंदा होणाऱ्या नव्या पिढीपर्यंत, त्याच्या पुढे जाऊन सर खरं तर जन्मालाच न येणाऱ्या किंवा जन्माआधीच मारल्या जाणाऱ्या चिमण्यांपासून ते लग्नच न जमणाऱ्या आजच्या शेतकऱ्यांच्या पोरांपर्यंत, आमच्या शेताच्या बांधावर त्याचबरोबर खिशातून खुळखुळणाऱ्या सुखाच्या महापुरापासून ते रानावनातल्या झाडाझुडपाऐवजी पैशाच्या झाडाला गाव शिवारात आलेल्या महत्वापर्यंत, हे सगळ्या गोष्टी ज्या मनात कुठंतरी आजूबाजूला म्हणजे लहानपणी वाढताना जे दिसत होतं ते वेगळं आणि तरुणपणी कळायला लागल्यानंतर हे वेगळंच आलं. ते जे सलग बोचत होतं ते कुठंतरी कागदावर उमटलं, त्याची कविता झाली. आणि ती कविता आज वाचक असतील, त्याचबरोबर साहित्यिक मंडळी असतील, समीक्षक असतील आणि आता परीक्षक किंवा पुरस्कार देणाऱ्या संस्था असतील, या सगळ्यांनी स्वीकारली याचा निश्चितच आनंद आहे. पण फक्त वर्तमानातलं भयान मांडून चालणार नाही.
तर आजकाल कवितेने प्रश्न विचारलेच पाहिजे या मताचा मी कवी आहे. आणि त्यासोबतच की भयान वास्तव मांडत असताना, प्रश्न नोंदवत असताना की सर खरोखरच गेल्या अनेक पिढीजात पासून तेच आहेत आमच्या सातबाऱ्यावरचे आकडे, गेल्या अनेक पिढ्यांपासून तेच आहेत आमच्या सातबाऱ्यावरचे आकडे, मग हे उंचावलेले निर्देशांक कोणाच्या मालकीचे, असा प्रश्नही कवितेतून विचारण्याचा प्रयत्न मी केला. ही सगळी कविता तुम्हाला निश्चितच आवडली म्हणून कदाचित हा सन्मान या ठिकाणी मिळाला असेल आणि त्याबद्दल खर तर कृतज्ञता व्यक्त करतोय. आनंदाचा क्षण असा आहे की कविता लिहिण्यापासून कविता संग्रहाचं काम चालू असेपर्यंत जी पाठीशी राहणारी आपली घरची माणसं, आज मागच्या कालावधीत जे काही 4-5 पुरस्कार मिळाले त्याही पेक्षा माझ्यासाठी आनंदाची गोष्ट ही आनंद आणि समाधानाची गोष्ट आहे. ज्या मातीत कविता सुचली त्या मातीतल्या माणसांच्या हस्ते पुरस्कार मिळतोय. कोल्हापूरचे गवस सर आणि कविता संग्रहाच्या प्रवासात जे माझ्यासोबत राहिले ती माझी पत्नी हेमांगी, त्याचबरोबर माझी ताई कोमलताई आणि पितृतुल्य व्यक्तिमत्व प्राध्यापक थोरात सर, या सगळ्यांच्या समवेत, त्यांच्या समोर हा पुरस्कार त्यांच्या समवेत या ठिकाणी घेता आला याचा आनंद आणि समाधान निश्चितच आहे. जाता जाता सर एवढंच सांगेन की कुठल्याही झाडाची वाढ खरं तर 2 दिशांना होते. एक पहिली दिशा असते आभाळाकडची आणि दुसरी जमिनीकडची, खोलवर जाणारी दिशा. मुळे जमिनीकडे जातात आणि फुलं फळं आभाळाच्या दिशेने वाहत जातात. माझी कविता असेल किंवा पुढच्या काळात माझं साहित्य लेखन असेल, याच्या वाढीचा जर जेव्हा मी विचार करतो तर त्या वाढीच्या विचारात आभाळाची दिशा काय होईल मला माहित नाही, पण सर आपण दिलेल्या या सन्मानामुळे माझी कविता आणि माझ्या पुढील काळातील साहित्य लेखन जमिनीच्या दिशेनं मात्र निश्चितच चांगल्या पद्धतीने वाढत जाईल. माझ्या लेखनाची मुळे जमिनीत जातील एवढे या ठिकाणी नमूद करतो. पुन्हा एकदा मी माझे प्रकाशक विष्णू जोशी सर, काव्याग्रह प्रकाशन वाशिम, आमचा सर्व काव्याग्रहचा परिवार, सर्वांच्या वतीने आपणास मनपूर्वक धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कित्येक वर्ष गुरुद्वाऱ्याचं खाऊन जगलो सर. माझा बाप, माझी माय, माझी आजी मोळा विकायची. माझा बाप मिल मध्ये मजूर होता. 10 वर्षापर्यंत मूल झालं नाही म्हणून, म्हणजे मी झालो नाही म्हणून एक दुसरी बाई मोहतर केलं. मोहतर रात्री करायचं असते बरं का, रात्री करून आणतात. आमच्याकडे आहे पद्धत सर तशी. ती बाई ती काळी, ती माय माझी दुसरी काळी आणि माझी माय गोरी, पण बाप तिचाच लाड करायचा जास्त. आणि तिला करून आणल्याबरोबर तिला माझा भाऊ एक झाला, सावत्र भाऊ, आणि त्याच्यानंतर 2 वर्षानं मी एकदम रेअर केस 2 वर्षानं जन्माला आलो. पण आलं जन्माला काहीच फायदा नाही जन्माला येऊन सुद्धा सर. दारूच्या नादी लागलो, गांजा ओढायला लागलो, चोऱ्या माऱ्या करायला लागलो. सगळं आकांत माजून टाकलं जिकडं तिकडं लहानपणी. शाळेचं तर गंधच नाही. शाळेमध्ये गेलं माय माझी, मग शेवटी बापानं काय केलं की मायला बाजूला करून टाकलं. तुझा आहे म्हणले तू बाजूला. एक झोपडी बांधून राहिली, झोपडी गळायची, माळव विकायची माय. कोणाच्या तरी माळव विकताना ते पाऊस आला तर पत्राखाली बसायची, रोडवरच विकायची. अशा या परिस्थितीतून मी आलो. पण एक लक्षात घ्या, मी या पुस्तकात कुठे परिस्थितीचं भांडवल केलं नाही सर. कुठंच परिस्थितीचं भांडवल केलं नाही. आपल्या बळावर स्वकर्तृत्वावर कसं पुढे येता येते आणि आकाशालाही कशी गवसणी घालता येते, हा आशावाद मी या पुस्तकामध्ये मांडलेला आहे. कुठेही परिस्थितीचं भांडवल नाही. माझी परिस्थिती अशी होती, मला असं होतं, असं काहीच नाही. म्हणून हे सगळं करत असताना मी आजूबाजूचा परिसर सुद्धा टिपलेला आहे. आणि हे करत असताना एक प्रसंग घडला. मी गौंड्याचं काम करून आलो होतो नेमकंच. मी हॉटेलमध्ये वेटरचं पण काम केलं. आता 28 वर्ष माझी सेवा झालेली आहे माध्यमिक शिक्षक म्हणून. DYSP 1.5 ला गेलो. मी सगळं पुस्तकात नमूद केलं आहे. माझं लिस्टमध्ये नाव आहे MPSCच्या. शिक्षण अधिकारी महाराष्ट्रात फर्स्ट आहे. जळगावला शिक्षण विस्तारायचं का देऊ. आता ही 7वी नोकरी आहे माझी. आपल्यामध्ये जर कर्तृत्व असेल, आपल्यामध्ये जर जिद्द असेल, तर आपण कोणत्याही गोष्टीला सामोरं जाऊ शकतो. मी विद्यार्थ्यांना सांगत असतो, मुलांना सांगत असतो मी नेहमी, मुलांनो मी हॉटेलमध्ये वेटरचं काम केलं. मुलांचा विश्वास बसत नाही. माझी झोपडी होती. आज माझ्या घराकडे बघितलं तर ते म्हणतात तुम्ही खोटं बोलता सगळं. आज तुम्ही जर
विचार केला, तो देवीदास दैदाशा पुस्तकामध्ये दैदाशा माझी मायच हाक मारायची दैदाशा या नावाने. आणि त्याच पद्धतीने एकाने मला प्रश्न विचारला, गौंड्याचं काम करून आलो होतो, कोपरामध्ये शेवटी बसलेलो होतो, एक सदग्रस्त विचारत होत, तुला काय व्हायचं, तुला काय व्हायचं, तुला काय व्हायचं. सर्व सांगायचं मला डॉक्टर व्हायचंय, मला इंजिनियर व्हायचंय, मला प्राध्यापक व्हायचंय. आणि सगळं स्लम एरिया. आणि मी शेवटी बसलेलो होतो. आता मला काय, मी तर असा उन्हाळ फालतू, एकही माणूस घरी येऊ द्यायचं नाही सर. घराला रे ते आला, चला बाजू, त्याला थांब. अशी आमची कीर्ती झालेली अगोदरच, प्रचंड कीर्ती. दैदाशी आला म्हणलं की अगोदर घर लावून घ्यायचे, काहीतरी नाही. कारण मंदिराच्या बाहेर एक काही चपल्या कुठे ठेवायचे नाही. मी आताच दोंडगे सरनं सांगत असताना, बोलत असताना त्यांना सांगितलं, तो प्रसंग वेगळाच आहे. एकाने विचारलं, तुला काय करायचं. शेवटी मला काय करायचं, मला कशाला विचारतील, हा प्रश्न होता. शेवटी या ग्रस्ताने विचारलं, आणि तेच एकमेव अशी व्यक्ती होती, ते मला देवीदास म्हणायचे सर. त्या वर्गामध्ये त्याने विचारलं, देवीदास तुला काय व्हायचं. ते अपंग होते. आणि त्यावेळेला सगळे हसायला लागली मुलं. हा तर असं गेलं, याला कशाला विचारता, असं त्याचा अर्थ हसण्याचा. आणि मग मी सांगितलं, सर अहो आता मोह काय, आता मला कशाला विचारता असलं, आता मी तर वाया गेलेला आहे, शिक्षण नाही, काहीच नाही, 5 वर्ष शाळा सोडून फिरलेला. आणि आता मला काय विचारतं, तुम्ही गेलेला आहे, आता मला विचारू, अशा पद्धतीचं. आणि मग मुलं खूप जोरात हसायला लागली. आणि मग माझ्या चिंतनाचा विषय सुरू झाला, आता माझं काय, आता मोह काय, म्हणजे आता माझं काय, आता माझं काहीच नाही का, माझं अस्तित्वच नाही का, या जगामध्ये आपण जन्माला कशाला आलो, आपल्याला काय करायचं आहे. ह्या गोष्टीमध्ये मी जास्त घडून गेलो. आणि मायला म्हणलो मी, माय मला आता शिक्षण शिकायचंय. कारण रोज गौंड्याच्या कामावून मी हप्त्याला पैसे आणायचे. माय आता चकून गेलेली होती, नाही जाऊ दे ना, तुला काय करायचं, शाळा बापू आता पैसे भेटायला जाऊ दे, माय पण म्हणायला लागली. आणि बाप तर वादीने मारायचा, रोज नदीला पोहायला इकडं तिकडं, रोज नदीलाच असायचो. नाही तर गोट्या खेळायचा, गोट्यामध्ये तर आपल्या एवढा चॅम्पियन बिलकुल कोणीच नाही. क्रिकेटमध्ये जसे चॅम्पियन असतात सचिन, तसा सचिन तेंडुलकर मी गोट्यातला तिथला. आणि एकच चड्डी असायची, हाफ चड्डी, आणि दोन्ही कोणी खिस्से, इकडूनही भरलेली इकडूनही भरलेली, असा बिनधास्त. तुम्हाला सांगतो, 5 वर्ष शाळा सोडलेला मी. 4थी मध्ये जाऊन, 4थीला त्यावेळेला बोर्डाची परीक्षा होती. आणि मी मस्तपैकी त्या छोट्या मुलांमध्ये मोठा जरी असलो तर छोटा होऊन बसायचो, असं मान खाली घालून बसायचो. पण जिद्दीनं ठरवलं की मला शिकायचंय. आणि तुम्हाला सांगतो, चमत्कार असा झाला की मुख्याध्यापकानं मला मी त्या ठिकाणी, तू जळणारा आमचे हो अवघे सर्वांग, हो हृदय आमचे ठेव सुखाचा छंद, जळताना दे तू मंत्र जगा जळण्याचा, दुःखाच्या ठिणग्या सदैव संपविण्याला, तू कळ्या फुलातील कोमलता हो, सुगंध आनंद हो, तू स्वयं दीप हो, आत्मदीप भव, तू स्वयं दीप हो. तथागत भगवान गौतम बुद्धाचे शब्द आहे. आत्मदीप हो, स्वतःमध्ये प्रत्येकाचा एक दिवा असते हो, तो कधीतरी आपण पेटवायला पाहिजे. ज्या दिवशी असा दिवा पेटेल त्या दिवशी एका उंचीवर जाईल. कोणत्या व्यासपीठावर या पुरस्कार वितरण समारंभासाठी उपस्थित असलेले गुरुवर्य राजन गवस सर, त्यानंतर दिलीप दोंडगे सर, रोहमारे परिवार आणि या पुरस्कार निवड समितीचे काही सदस्य, या सर्वांना प्रथमतः मी वंदन करतो. आणि त्याचबरोबर तुम्ही पुढे बसलेले सर्वजणांना नमस्कार करतो. आणि मी 2च शब्दात सांगतो की या पुरस्कारासाठी
माझी कादंबरी तुम्ही निवडली त्याबद्दल सर्वांचं आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. आज खूप आनंद होतो आहे, कारण व्यासपीठावर उपस्थित असणारे माझे गुरुवर्य डॉक्टर राजनजी गवस आणि समीक्षक साहित्यिक आदरणीय दिलीप धोंगडे, याचबरोबर या सभागृहामध्ये माझी आई देखील उपस्थित आहे आणि त्यांच्या उपस्थितीत हा सन्मान मला दिला जातो याचा खूप आनंद आहे. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमामध्ये ज्या माझ्या सहकारी मित्रांना भी. ग. रोहमारे पुरस्कार जाहीर झालेला आहे, प्रदानही झालेला आहे, त्या सर्वांचं देखील मी मनपूर्वक अभिनंदन करतो. खरं तर एखादी सामाजिक संस्था गेली 36 वर्ष अव्याहत ग्रामीण साहित्यिकांच्या पाठीशी राहते, लेखनाला बळ देते, हीच मोठी कौतुकाची गोष्ट आहे असं मला वाटतं. त्यामुळं या समितीचं पहिलं मी धन्यवाद व्यक्त करतो. याचबरोबर माझ्या वसप या कथासंग्रहाला आपण सन्मानित केलेलं आहे, त्याबद्दल मी निवड समितीचं आणि संयोजकांचं मनपूर्वक प्रथमतः धन्यवाद व्यक्त करतो. खरं तर वसप त्याचा प्रश्नाकाठी अर्थ असा आहे की शेताच्या बांधावरती एक भलं मोठं झाड असतं आणि त्या झाडाच्या वस्तीमुळं त्या खाली कोणतंही पीक येत नाही, जरी आलं तर ते खुरटं असतं, खुजं असतं. अशीच परिस्थिती शेतकऱ्यांची देखील आता झालेली आहे. किंबहुना प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये चढ उतार आहेत आणि वसपरूपी संकट छाया असलेला प्रत्येकाचं आयुष्य असं भरून गेलेलं आहे. पण तरी देखील आपण डगमगलं नाही पाहिजे, त्या परिस्थितीवरती आपण मात केली पाहिजे, हे विधान सांगणारा माझा कथासंग्रह आहे. आणि या कथासंग्रहामध्ये गाई गुरं असतील, शेतीमातीचे प्रश्न असतील, त्याचबरोबर भाऊबंदकीचे प्रश्न असतील, हे देखील या ठिकाणी आलेले आहेत. आणि हा कथासंग्रह केवळ माझा एकट्याचा नाही, तर हा समस्त कृष्णाकाठच्या कृषीजन समूहाची एक व्यथा सांगणारा हा कथासंग्रह आहे. ग्रंथाली प्रकाशनानं हा कथासंग्रह माझा प्रकाशित केलेला आहे. माझे गुरु डॉक्टर रणधीरजी शिंदे यांनी या पुस्तकाची पाठराखण केली आणि आपण सर्व वाचकांनी हा कथासंग्रह स्वीकारला. आज महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणाहून या कथासंग्रहाला पुरस्कार मिळाले. ते केवळ आपण वाचक असल्यामुळं आपल्यासारख्या चांगल्या संस्था या अशा ग्रामीण लेखकांना प्रेरणा देतात, त्यामुळंच अशा पद्धतीचं यश मला मिळतं असं वाटतं. मी पुन्हा एकदा या समितीचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो यासाठी की 2005 साली मी पहिली कथा लिहिली होती वडाप नावाची. त्यानंतर या 2022 पर्यंत जवळजवळ फक्त 10च कथा मी लिहू शकतो. या काळामध्ये मी फक्त शब्दधार पाजवत होतो. आयुष्यामध्ये काही संकट येत होती, त्यांना मी फेस करत होतो. आणि या काळामध्ये मला ज्यांनी सहकार्य केलेलं आहे त्या सगळ्यांचं मी आज कृतज्ञता व्यक्त करतो, कारण आता मी कथेसोबत मीही देखील प्रवाहित झालो आहे. तुम्हा सर्व आयोजकांचं, निवड समितीचं, उपस्थित सर्वांचं मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. मी थांबतो. धन्यवाद. मुळव्याध भगंदर फिशर तपासणी व उपचार मार्गदर्शन केंद्र, ठिकाण अश्विन रुरल आयुर्वेद कॉलेज, मांचील, आश्वी, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. वार सोमवार ते गुरुवार, वेळ सकाळी 9 ते दुपारी 12 पर्यंत. संपर्क डॉक्टर खंडीजोड SG. मोबाईल नंबर 8975780848 येथे संपर्क साधावा. तसेच दर शनिवार रविवार दुपारी 3 ते 6 साई कॉम्प्लेक्स, काळेनगर, जिओ पेट्रोल पंपाजवळ, निघोज, तालुका राहता, जिल्हा अहिल्यानगर. नाव नोंदणीसाठी सेनेक्स फार्मा, काळेनगर येथे संपर्क साधावा. मोबाईल नंबर 8408000128. अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर खंडीजोड SG. मोबाईल नंबर 8975780848 यांच्याशी संपर्क साधावा.